तर आज आहे की नाही मला गावाकडच्या पद्धतीने बुवा मटण म्हणजेच सोयाबीनची भाजी बनवायची होती. आणि तर त्यासाठी मी काय केलं, सोयाबीन घेतलं, थोडंसं गरम पाण्यामध्ये त्याला भिजून घेतलं. घेतानाच आपण थंड पाणी वापरायचं नाही, गरम पाणी वापरायचं. त्यानंतर कांदा चिरला, टोमॅटो चिरला, थोडीशी आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्टसुद्धा केली आणि गावरान पद्धतीने छान असं मी सोयाबीन केलं. तर तुमच्या इकडं काय म्हणतात त्या सोयाबीनच्या भाजीला? बुवा मटण म्हणतात की दुसरं काय म्हणतात मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि कोणाकोणाला ही भाजी आवडते खायला मला तेही नक्की सांगा कमेंटमध्ये. तर मेसचे डबे भरून एवढीशी भाजी शिल्लक राहिली होती, तर चला म्हटलं थोडीशी तुम्हाला दाखवून घ्यावी. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट पण नाही, छान असा रस्सा बनवलेला आहे आपण. छान अशी त्यामध्ये आता कोथिंबीर टाकूया आणि मस्त अशी भाजीचा आपण स्वाद घेऊया. तर कोणाकोणाला आवडते नक्की सांगा मला. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर देखील करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सपोर्ट करा.